हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? नवीन वर्ष चालू झालं. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत. मग आपला व्हिडिओ कसा मागे राहू शकतो? तर अशा पारंपरिक पद्धतीने आजकाल मिक्सरमधून काढायचं आणि बस मग दाखवायचं नाही का? म्हणजे दिसायला फक्त चांगले दिसले पाहिजे असे लाडू बनवून दाखवतात. तर इथे आपण जसं पारंपरिक पद्धतीने लाडू बनवतात, असे चविष्ट लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर यासाठी काय-काय लागतं, कसे बनवतात, काय तर हे तुम्हाला सांगते. चला बघूया लाडू कसे बनवायचे आहेत. त्याआधी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते फक्त. तुम्हाला असं वाटेल की कुटलेला जो लाडू असतो त्याला बाइंडिंग येत नाही, तर बिलकुल असं नाही. तुम्ही बघू शकता. तर चला बघूया कसे करायचे हे लाडू. इथे छान अशी जाड बुडाची कढई घेतलेली आणि त्या कढईमध्ये मी हे इथे 1 किलो शेंगदाणे घेतलेले. आता शेंगदाण्याला आपल्याला हळू आचेवर छान असं परतून घ्यायचं आहे. बिलकुलही घाई करायची नाही याच्यामध्ये. जर फुल गॅसवर तुम्ही करणार तर ते आतून कच्चे राहतील आणि वरून जळतील. तर आपल्याला ते जळून पण द्यायची नाही. लाडू आहे याची जर जळलेली टेस्ट असेल तर ती खूपच घाण लागेल, म्हणून वरून बिलकुल जळून पण नका देऊ आणि आतून कच्चे पण नका राहू देऊ. तर जवळपास याला मला 10 मिनिट लागले, 9 ते 10 मिनिट लागले छान करायला. अशा प्रकारे बिलकुलही घाई न करता आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे. आता नेमकं कुठं थांबायचं आहे? तर इथे बघा कोणताही शेंगदाणा उचला त्याची आपल्याला एकदम इझिली साल निघून येणार. तर अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत भाजून घ्यायचे आहे छान. आता मी हे एका साईडने काढून घेते. आणि आता आपल्याला काय करायचे, 1 किलो मी शेंगदाणे घेतले, तर 1 किलो मी तीळसुद्धा घेतलेले. तर 1 किलो तीळसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे. तीळ तर आपल्याला फुल गॅस बिलकुल याच्यामध्ये करायचाच नाही आहे, कारण तीळ खूप जळतात. एका 2 मिनिटासाठी तुम्ही शेंगदाण्याला सोडू शकता, पण तिळाला बिलकुल सोडू नका. तीळ एकदम प्रत्येक वेळेस आपल्याला बस चमचा घेऊन बस हलवतच राहायचं आहे. कारण तीळ खूप लवकर जळायला चालू होतात. तळतळ उडतात. तर आपल्याला बस ते हलवत राहायचं आहे आणि छान असे भाजून घ्यायचे. तर तीळ कुठपर्यंत भाजायचे, तर तीळ असं छान असा स्मेल येतो, छान वास येतो, सुगंध येतो. तर इथं आपल्याला असं छान असं कळतं की नाही आता याचा थोडासा कलर चेंज झाला आहे. तर अशा वेळेला आपल्याला तिथं थांबायचं आहे. याला पण 6 ते 7 मिनिट मी हे भाजून घेतलेले आणि मग एका साईडने आपल्याला ते काढून घ्यायचे. आता बघा हे जे आपण भाजून घेतलेलं आहे, तर हे छान असं थंड होऊ द्या, याला वेळ द्या. नंतर आपल्याला काय करायची, जे शेंगदाणे आपण घेतलेले होते तर त्याची छान अशी साल काढून घ्या. हाताने चोळून छान अशी साल काढून घ्या आणि मग नंतर ती साल अशी त्या याच्यामधून काढून घ्या. आता आपल्याला बघा काही काही शेंगदाण्याची साल राहिली तर असं काही नाही की पूर्णच निघालेच पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे पाहिजे. आता हे शेंगदाणे आता काय करतात, बरेच लोकं काय करतात इथे मिक्सरचा, बरेच म्हणजे 99% लोकं आता असे करतात. सगळ्यांना घाई असते, असं काही नाही मिक्सरमधूनही. पण एक जी चव असते, पारंपरिक चव जर म्हणली तर एक टेस्ट असते ना, तर असल्या वाटूनच आपल्याला ती टेस्ट भेटते, असल्या वाटणाने. आता शक्यतो ह्या गोष्टी निघालेल्या आहेत, पण ह्या गोष्टी जर आपण जपल्या तर ह्या जपल्या जातील पुढे. तर अशा प्रकारे बघा आता आमच्याकडे तर 100% म्हणजे केव्हाही आमच्या इथे खलबत्ता म्हणतात आमच्या इथे, तर या खलबत्त्यामध्येच हे कुटूनच केले जातात. जे मिक्सरची जी टेस्ट असते ती म्हणजे ती टेस्टच लागत नाही. जे तिळगुळाचे लाडू आहे त्याला टेस्टच येत नाही. तर आज जे मिक्सरमध्ये करतात मी त्यांना नाहीच हे करत. पण सगळ्यांनाच माहिती आहे खरंच टेस्ट जे कुटून आहे त्यांनीच टेस्ट येते छान. तर अशा प्रकारे छान असं आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत आणि हो आपल्या घरच्या घरी व्यायामसुद्धा होतो याने. तर बघा अशा प्रकारे मी शेंगदाणे कुटून घेतलेले आणि शेंगदाणे झाले मग नंतर काय केलेलं तीळसुद्धा कुटून घेतलेले असेच. आपल्याला जास्त काही बारीक करायचं नाही. अशी एकदम बारीक नाही पावडर बनवायची, थोडेसे जाडसर पण ठेवायचे. तीळ पण कुटून घेतलेले, तीळ पण याच्यामध्ये मिक्स केलेले आणि बघा तीळची पण पावडर झालेली आणि शेंगदाण्याची पण पावडर झालेली. आता 1 किलो शेंगदाणे घेतलेले होते आणि 1 किलो तीळ घेतलेले होते. तर इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. गूळ मी थोडा बारीक करून घेतलेला होता. तर आता अशा प्रकारे बघा आपल्याला हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणि इथेच नाही थांबायचं आपल्याला. तर हे मिश्रण जे आपण तयार करून घेतलं ना,
हे सुद्धा आता बाइंडिंग याने येणार नाही ना, असं जर खायचं म्हणलं तरी पण छान नाही लागणार. तर हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ना, हे सुद्धा आपल्याला एकदा कुटून घ्यायचं आहे. तर बघा आता मी काय घेतलं, हे पण घेतलं कुटून घ्यायला घेतलेलं. आता तुम्हाला जेव्हा हे म्हणजे याच्यामध्ये कलर पण तुम्हाला नंतर डिफरन्स दिसेल जेव्हा मी आता दाखवते तुम्हाला, हे कुटून दाखवते फक्त. पुढे बघा जे कुटलेलं राहतं ना, हे जे मिश्रण कुटलेलं, कारण तो गूळसुद्धा त्याच्यामध्ये ठेचला जातो ना, गूळ पण बारीक होतो आणि थोडंफार तेलसुद्धा निघणं चालू होतं शेंगदाण्यामधलं. तर खूप छान अशी बाइंडिंग येते त्याला, म्हणजे आपल्याला छान लाडू असे बांधता येतात. आता बघा या दोन्ही मिश्रणामध्ये कलर चेंज दिसतो. तो जो मी आता जे हातावर रब करते आहे ते थोडं डार्क दिसते आणि जे साईड्स आहे जे मी कुटलेलं नाही आहे ते थोडं लाईट दिसतं. हे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये बरेच जण तूपसुद्धा टाकतात. ज्याला तूप आवडत नाही ते नाही टाकलं तरी चालते. आता इथे तर तूप टाकण्याची गरजसुद्धा मला भासत नाही आहे. पण तुम्हाला जर हेल्दी पौष्टिक जर बनवायचे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. पण बऱ्याच जणांना नाहीच आवडत. आता आम्हाला नाही आवडत त्याच्यामध्ये. तर हां, पण तुम्ही जर कधी लाडू येत नाही तर तुम्ही तेलाचा हात घेऊनसुद्धा ते करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे बघा छान असे लाडू तयार करून घेतलेले आणि खरंचच एक वेळेस बघा नाही 2 किलोचे तर थोडे-थोडे करून बघा, पण असेच खलबत्त्यात करून बघा आणि छान खा. आणि हो, आवडले असेल तर नक्की लाईक करा. थँक यू सो मच.